इकडे नाशिकमध्ये गोकुळ गीतेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय। मी निवडणुकीतून माघार घेतली नाही असं गोकुळ गीते यांचं म्हणणं आहे आणि मतदारांनी मला मतदान केलं असेल असं गोकुळ गीते यांचं म्हणणं आहे। तर नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये हा निश्चितच एक मोठा ट्विस्ट म्हणावा लागेल। 31 मे पासूनचा मी उद्रेक बघितलेला होता, त्याच्यामुळे मला खात्री की या मतदारसंघातल्या मतदारांनी 100% मला त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवेल अशी मला अपेक्षा आहे। आज मतमोजणी आहे, मतदारांनी दाखवलेला विश्वास उमेदवार म्हणून या ठिकाणी मतमोजणीला हजर माघार घेतली होती असं नाही, मी प्रचार थांबवलेला होता, पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गुप्त पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार केला, मतदारांचा विश्वास जिंकलेला आहे आणि मतदारांनी त्या ठिकाणी मला खात्री आहे की मला त्या ठिकाणी मतदान केलं। तर गोकुळ गीते यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। मी प्रचार फक्त थांबवलेला होता, मात्र माझ्या कार्यकर्त्यांनी गुप्तपणे प्रचार केलेला होता आणि विजयाचा विश्वास गोकुळ गीते यांनी व्यक्त केला। पुन्हा एकदा नाशिकमध्ये आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळतोय।